डॉक्टर सुवर्णा मगर. मी जनुकीय आणि जन्मजात आजार तज्ञ म्हणून जिम विजन क्लिनिक, उमंग मॅटर्निटी अँड आयव्हीएफ सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. तर मागच्या भागात आपण बघितलं की डाऊन सिंड्रोम आणि तत्सम गुणसूत्रांचे आजार याविषयी गर्भवती स्त्रियांचे काही टेस्ट केले जातात. तर आज आपण जाणून घेणार आहोत की काय टेस्ट असतात. आपल्या स्त्रीरोग तज्ञांकडून आपलं ऐकलं असाल किंवा आपण ऐकणार डबल मार्कर टेस्ट, ट्रिपल मार्कर, क्वाड्रुपल मार्कर टेस्ट आणि त्यासोबत काही सोनोग्राफी मार्कर जसे की एनटी स्कॅन किंवा व्यंगाचे सोनोग्राफी इत्यादी. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये जसं 11 ते 14व्या आठवड्याच्या कालावधीमध्ये आपण डबल मार्कर नावाची ब्लड टेस्ट गर्भवती स्त्रीवर करत असतो, ज्यामध्ये बीटा एचसीजी आणि पॅप नावाचे 2 केमिकल्स चेक केले जातात, ज्यावरून गर्भाशयातील बाळाला हे आजार आहे का, जसे की डाऊन सिंड्रोम किंवा गुणसूत्र 13-18 यांचे एक्स्ट्रा कॉपीज आणि त्यामुळे येणारे मतिमंदत्व किंवा शारीरिक व्यंग असे आजार बाळाला आहेत का, याच्यासाठी हे स्क्रीनिंग असतं. हे स्क्रीनिंग म्हणजे सगळ्याच प्रकारचे आजार आपल्याला कळू शकतात असं नाहीये, पण हे जे कॉमन आजार आहेत त्याविषयी तरी आपल्याला माहिती कळावी आणि आई वडील पुढे या प्रेग्नन्सीच्या बद्दल योग्य तो विचार आणि निर्णय घेऊ शकतील, यासाठी आपल्याला ही टेस्ट करायची असते. तर ह्या ब्लड टेस्टमध्ये जेव्हा आईच्या रिपोर्ट्समध्ये ही रिस्क वाढून आलेली आहे, इन्क्रीज रिस्क किंवा पॉझिटिव्ह रिपोर्ट जेव्हा येतो, तेव्हा त्यामध्ये फक्त एवढंच कळतं की आपल्या बाळाला किती रिस्क आहे. म्हणजे ही कन्फर्मेटरी टेस्ट नसते. यामध्ये फक्त पॉसिबिलिटी कळते आणि आपल्याला स्त्रीरोग तज्ञ पुढे जाऊन सांगतात की याच्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट करावी लागते, ज्यामध्ये गर्भजल काढलं जातं. 15 ते 17व्या आठवड्यामध्ये गर्भजल परीक्षा केली जाते आणि त्या गर्भजलावर काही जेनेटिक टेस्ट केले जातात, जसे कॅरिओटायपिंग किंवा क्रोमोझोमल मायक्रोअरे, आणि त्यामधून आपल्याला होणाऱ्या बाळाला हे डाऊन सिंड्रोम किंवा इतर गुणसूत्राचे काही आजार येण्याची शक्यता आहे का, याची कन्फर्मेटरी टेस्ट असते आणि मग त्यानुसार आपल्याला पुढील निर्णय घेता येतो. तर ही होती माहिती की डबल मार्कर टेस्ट काय आहे आणि त्याच सारख्या आणखी काही टेस्ट असतात. यासोबत सोनोग्राफीमध्ये एनटी स्कॅन किंवा न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन म्हणून एक सोनोग्राफी असते, ती देखील 11 ते 13व्या आठवड्यामध्ये केली जाते आणि त्यामध्ये ते जर पॉझिटिव्ह असेल तर पुन्हा या आजारांच्या अनुषंगाने ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि आपल्याला कन्फर्मेटरी पुढे करावी लागते. याच्यासोबतच व्यंगाचं सोनोग्राफी 17 ते 19 आठवड्यामध्ये केली जाते, ज्यामध्ये बाळामध्ये काही शारीरिक व्यंग आहे का हे चेक केले जाते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित एक आपण कंपोजिट किंवा एक कंबाईंड आपण रिझल्ट क्रिएट करतो, ज्यामध्ये डाऊन सिंड्रोम किंवा इतर गुणसूत्रांच्या आजाराची इन्क्रीज रिस्क आहे का हे आपल्याला कळू शकते. तर ही होती आजच्या भागातली माहिती. आपण जाणून घेतले की गुणसूत्रांच्या आजारांची डबल मार्कर टेस्ट, एनटी स्कॅन आणि त्यासोबत इतर टेस्ट जसे ट्रिपल, क्वाड्रुपल मार्कर टेस्ट आणि व्यंगाचे सोनोग्राफी, या सगळ्यांचे मिळून आपल्याला गर्भातील बाळाला गुणसूत्रांचे आजार आहे का हे कळण्याची पॉसिबिलिटी आपल्याला, रिस्क आपल्याला कळू शकते. तर आणखी माहितीसाठी आपल्या स्त्रीरोग तज्ञांना किंवा जन्मजात आजाराच्या डॉक्टरांना नक्की भेट द्या आणि आपले बाळ सुदृढ आहे का हे जाणून घ्या. धन्यवाद.